भिवंडी तालुक्यातील कोणगावचे सुपुत्र स्वर्गीय डॉक्टर जयदीप श्रीराम पाटील यांच्या स्मरणार्थ महाआरोग्य व रक्तदान शिबिराचे भव्य दिव्य आयोजन. आडगाव विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कोणगाव येथील 10वी बॅच 2005-2006 यांच्या वतीने स्वर्गीय डॉक्टर जयदीप श्रीराम पाटील यांच्या पवित्र स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेले महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर मोठ्या भव्यदिव्य स्वरूपात आयोजन करून या शिबिरास अनेक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावत या शिबिराचा लाभ घेतला. तसेच यावेळी या कार्यक्रमात आडगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळाराम कराळे, उपाध्यक्ष मधुकर म्हात्रे, सचिव द्वारकानाथ पाटील, खजिनदार राजेश म्हात्रे, सहसचिव रमेश कराळे तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी व सदस्य यांनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले. शाळेचे मुख्याध्यापक संजय नागावकर, उपमुख्याध्यापक सुधाकर साळुंके, ज्येष्ठ शिक्षक विभाकर सर, ज्येष्ठ शिक्षिका बुवा मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती या कार्यक्रमात लाभली. स्वर्गीय डॉक्टर जयदीप पाटील यांचे वडील श्रीराम पाटील, काका सुरेश पाटील, विजयानंद पाटील, तपन पाटील तसेच संपूर्ण पाटील कुटुंबीय कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत उपस्थित होते व तसेच शिवचोरोबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजूभाऊ म्हात्रे व त्यांच्या सहकाऱ्यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती लाभली. कोणगावचे स्वर्गीय डॉक्टर जयदीप पाटील हे केवळ एक डॉक्टर नव्हते तर समाजासाठी झटणारे खरे सेवक होते. कोरोना काळात जेव्हा अनेक जण भीतीने घराबाहेर पडत नव्हते तेव्हा डॉक्टर जयदीप पाटील मात्र जीव धोक्यात घालून रुग्णाच्या सेवेत उभे राहिले होते. ग्रामीण भागातील गरजू गरीब रुग्णांना वेळेत उपचार मिळावे यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. कोण गावातच नाही तर भिवंडीसारख्या परिसरात, कल्याणसारख्या परिसरात तसेच आजूबाजूच्या परिसरात त्यांच्या उपचारामुळे बरे झाले. त्यांच्या कामात समाजसेवेची खरी भावना दिसून येत होती. स्वर्गीय डॉक्टर जयदीप पाटील यांच्या कौशल्याची आणि प्रामाणिक सेवेची दखल कल्याणसारख्या मोठ्या शहरातील अनेक नामांकित हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी देखील घेतली होती. वेळोवेळी त्यांनी डॉक्टर जयदीप पाटील यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी खास बोलावले जात होते. स्वर्गीय डॉक्टर जयदीप श्रीराम पाटील आज आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्याची आठवण समाजाच्या मनात कायम राहील. गरिबांच्या गरजूंच्या सेवेत त्यांनी घालवलेले क्षण हे त्यांचे खरे स्मारक आहे. स्वर्गीय डॉक्टर जयदीप पाटील यांनी दिलेली समाजसेवेची शिकवण पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. तसेच या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी या समाजसेवी उपक्रमाचे आयोजन 10वी बॅच 2005-2006च्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रमातून केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दर्शन पाटील यांच्यासह संदेश पाटील, भूषण पाटील, सुचित्रा पाटील, जितेंद्र जाधव, प्राजक्ता गवळी, सचिन म्हात्रे, सुमित पाटील, दीपाली सळपी, हिमांशू म्हात्रे, ज्ञानेश्वर मुकादम, सोनम वटाणे, मनोज विस्पुते, विकी पाटील, विकी कराळे, कल्पेश कराळे, आशिष तरे, वृषाली म्हात्रे, स्वाती पाटील, नीलम पाटील, प्रदीप पाटील, विकास काकडे, पंकज देसाई, प्रसाद क्षत्रिय, निलेश कोळी, दिनेश चौधरी, प्रेम माळी समवेत अनेक मित्रमैत्रिणींचे मोलाचे सहकार्य मिळाले. 10वी बॅच 2005-2006च्या विद्यार्थ्यांच्या एकजुटीने व सेवाभावी भावनेतून राबवण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्वर्गवासी जयदीप श्रीराम पाटील सर डॉक्टर त्यांनी जे कार्य केलेलं आहे खरोखर असं गावात कोणीच कार्य करू शकत नाही. जिथे पण म्हणजे ते पैशासाठी कामच करत नव्हते. जिथे जिथे लोकांना उपचार पाहिजे होते तर ते स्वतः खर्चाने पण करत असत. आणि आज त्यांच्या नावाने जे त्यांच्या 10वीच्या बॅचच्या मित्रांनी जो रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे, रक्तदान शिबिर आहे, अशा प्रकारे खूप शिबिर त्यांनी इथे ठेवलेले आहे. तसेच आमचे बालूकाका त्यांच्या घरातले सर्वच जण इथे चांगल्या प्रकारे म्हणजे गरिबांना मदत करत असतात, चांगले मुलं घडवत असतात. कॉलेजला पण काकांचा चांगला हातभार असतो तर तिथूनही चांगले मुलं घडत असतात. परत त्यांचे मोठे सुरेश दादा असं ते पण कुस्तीचे आणि खेळाडूंनाही घडवत असतात. अशा लोकांना आज खूप म्हणजे वाईट वाटतो काय एवढ्या कमी वयात आमचे सहकारी श्री जयदीप श्रीराम पाटील हे आज दुःखद निधन झाल्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटलं. पण त्यांच्या नावाने आम्ही काही ना काही करायचं असा आमचा पूर्ण कोणगावाचा विश्वास आहे आणि आम्ही ते करणार. शाळेचे शिक्षण मंडळ तसेच शाळेचे शिक्षक तसेच आमचे आमचे विद्यार्थी सचिन बॅच व आम्हाला त्यांच्या सर्वांचे मी आभार मानतो. सर्वप्रथम मी हे सांगेन की असे कार्यक्रम आम्हाला करायचे नाही कधी भविष्यात. सुखाचे कार्यक्रम ठीक आहे पण दुःखाचे कार्यक्रम आम्हाला कधीच करायचे नाहीये. तो आज आमच्यातून निघून गेला ही खूप मोठी दुर्घटना आहे आमच्यासाठी. कारण की तो आमच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमच्या सोबत सहभागी असायचा.
पण आज तो आमच्यामध्ये नाहीये. ही खूप मोठी वेदना आमच्यासाठी आहे. तर एवढंच सांगेन की पुढच्या काळामध्ये आम्हाला असे प्रोग्राम नाही करायचे. बस. आमची आडगाव शाळेतील 2005 आणि 2006 ची बॅच होती 10वीची. आमचा अत्यंत जवळचा असा मित्र आहे आणि भावाप्रमाणे आम्ही सोबत राहणारे सर्वजण. आमचा मित्र मागील महिन्यात 7 डिसेंबरला तो आमच्यातून निघून गेला. ही अत्यंत दुःखद अशी घटना घडलेली आहे. एक आमच्या वयाचा, ज्याने संपूर्ण तरुणपण देखील बघितलेलं नाहीये, असा आमचा मित्र आमच्यातून निघून गेलेला आहे. त्याने जी सेवा निवडली होती, त्या सेवेमध्ये डॉक्टरकी करत असताना तो कधी कमर्शियल न वागता ते सोशियली त्याने अनेकांना मदत देखील केलेली आहे आणि समाजामध्ये एक चांगला मेसेज जावा या उद्देशातून आम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनी आज या महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. ज्या प्रमाणे प्रत्येकाचा जन्म होतो तसाच त्याचा मृत्यू देखील अटेल आहे. तो निसर्गाचा नियमच आहे. परंतु एवढ्या लवकर आमच्यातून आमचा मित्र निघून झाला आणि त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ, त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला अशा या आरोग्य शिबिराचं आयोजन करणं हे देखील आमच्यासाठी दुःखद आहे. परंतु समाजाचं आम्ही देखील काहीतरी देणं लागतो या उद्देशातून आम्ही या महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि या शिबिरामध्ये ग्रामस्थांनी तसेच विद्यार्थी, सर्व शिक्षक यांनी देखील सहभाग घेतला. त्यांनी देखील या शिबिराचा लाभ घेतलेला आहे. त्याचबरोबर हा शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राणवी हॉस्पिटल तसेच मिसेस हॉस्पिटल तसेच भिवंडी ब्लड बँक यांचं आम्हाला सहकार्य लाभलं. त्याचबरोबर अक्षय भाऊजी भुईर यांचं देखील आम्हाला सहकार्य लाभलं. मी त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या शिबिरामध्ये स्वर्गीय गजाननराव पांडुरंग पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक देखील आरोग्य तपासणी शिबिर तसेच रक्तदान करून या शिबिराचा लाभ घेतलेला आहे. मी सर्वांचे आडगाव शाळेच्या सन 2005 आणि 2006च्या 10वीच्या बॅचच्या वतीने आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम स्वर्गीय डॉक्टर जयदीप श्रीराम पाटील यांना शाळेच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतोय. सन 2005-06 ह्या वर्षीची जी इयत्ता 10वीची बॅच आहे, त्या बॅचचा धडाडीचा आणि उत्कृष्ट कार्य करणारा, समाजप्रिय, विद्यार्थी प्रिय, शिक्षक प्रिय असा हा व्यक्तिमत्व असलेला डॉक्टर जय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन 2005 सालच्या बॅचने, त्याच्या सर्व सहकारी मित्रांनी या आडगाव शाळेमध्ये जो महाआरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे, हा समाजासाठी हा प्रेरणादायी असा एक उपक्रम या विद्यार्थ्यांनी हाती घेतलेला आहे. आणि या उपक्रमाअंतर्गत विविध वैद्यकीय तपासण्या, रक्तदान, श्रेष्ठदान या उक्तीप्रमाणे महाआरोग्य शिबिराचं आयोजन करून समाजापुढे या सन 2005 सालच्या बॅचने फार मोठा आदर्श ठेवलेला आहे असं या कार्यक्रमातून दिसून येते. या कार्यक्रमाअंतर्गत हजारो विद्यार्थी, पालक, या आडगाव परिवारातले सर्व सदस्य, आजी माजी मुख्याध्यापक, आजी माजी विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. या गावातील समाजापुढे हा जो या विद्यार्थ्यांनी आदर्श ठेवलेला आहे, हीच या डॉक्टर जय श्रीराम पाटील यांना श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. सर्वप्रथम माझा भाऊ, लहान भाऊ, जवळपास आम्ही लहानपणी एकत्र खेळत होतो, लहानपणी एकत्र कुस्ती खेळलो आम्ही. असा जयदीप पाटील, डॉक्टर जयदीप पाटील हा अतिशय म्हणजे गुणी मित्र होता माझा. कुठेही आम्हाला आवाज द्यायचा, कोणतंही आमचं कार्य असं त्वरित धावून यायचा. परंतु तो आज या जगात नाहीये. या देव त्याला स्वर्गामध्ये अतिशय शांत, त्याला त्याची आत्मा शांत लागावी
परंतु त्याचं जे कार्य होतं ते अतिशय तुफान होतं. कारण का आमच्या जे लहान वयातच त्यांनी जी डॉक्टरी केली आणि खूप मोठा असा डॉक्टरकीमध्ये नाव लौकिक केलं होतं. आणि त्याचं कार्य आता गावामधलं कोणीही व्यक्ती गेलं तर त्याला सहकार्य, मग ते पैशापासून असो आणि ओळखीपासून आणि त्यांच्या डॉक्टरकी पेशापासून असो, ही खूप त्यांची सहकार्य व्हायचं. परंतु त्यांच्या आठवणींना उजाळा व्हावा असं कार्य जे आपले 10वीचे विद्यार्थी 2005 आणि 6 मधली ती बॅच आहे, त्यांनी जे आपल्या मेहनतीने त्यांच्या आठवणींना उजाळा व्हावा म्हणून हे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे. खरंच त्यांचं मनापासून धन्यवाद. आणि मला खरंच जयदीपचं मी मनापासून असं दिलगिरी व्यक्त करतो की खूप कमी वयात त्यांनी देवानी त्यांना बोलवलं. कारण का देवाला एक असं असतं की जे चांगली माणसं असतात ती लवकर बोलवतात. मला त्याची आठवण हे क्षणोक्षणी येत राहील. कारण का मी त्याच्याबरोबर खूप खेळलोय, खूप त्याच्याजवळ मस्ती केली. पाटील परिवाराचं असं योगदान की पूर्ण गावामधली जी पाटीलकी आहे ते ह्या पाटील परिवाराकडे होती. आणि पूर्ण गावात कोणाचंही काम म्हणजे जे असं पोलीस पाटलापासून असो, कोणाचं नोकरी धंद्यापासून असो, ते यांच्याकडे जाऊन घेणार, ते 100% त्याला न्याय देत होते. परंतु ह्याच पाटील परिवाराचा असा एक हिरा हरून गेला. कुठेतरी दुःखाचा डोंगर या पाटील परिवारावर आलेला आहे. म्हणून मी त्यांच्या पाठीशी सदैव उभं राहीन. शब्दही बोलणं जड जातं. स्वर्गीय डॉक्टर जयदीप श्रीराम पाटील जवळ त्यांच्याबरोबर 2005 साली बॅच होती. डॉक्टर जयदीप हे गेल्यानंतर त्यांच्या मित्रपरिवाराला असे दिसून आले की आपण आपला एक मित्र गमावलेला आहे. नियतीच्या क्रूर कालाने घेऊन गेलेले आहेत. परंतु काहीतरी समाजामध्ये त्यांची आठवण झाली. या ठिकाणी या आठवण संस्थेमध्ये त्यांनी आयोजन केलेले आहे. त्यांना मी धन्यवाद देतो. आणि जयदीप श्रीराम पाटील यांची ज्यांची शरीराची तपासणी केली असेल, त्यांनी रक्त डोनेट केलेलं असेल, त्यांची क्षणोक्षणी आठवण होईल की त्यांच्या स्मरणार्थ आपण या ठिकाणी रक्त डोनेट केलेली शरीराची तपासणी घ्यावी. अशा प्रकारे. आणि त्यांची जी जयदीप श्रीराम पाटील यांची एक प्रेरणादायी, कारण त्यांचं ते कार्य एक सर्व समावेशक आणि असे जयदीप पाटील होते. त्याच्यामध्ये सांगायला तेवढं थोडं नेहमी असंच मुख्य येणार. आणि त्यांच्याकडे हॉस्पिटलमध्ये जर पेशंट गेला, पेशंटला काही ते असं जाणून देत नसेल की तुला काही मोठी बिमारी आहे की काय, परंतु त्यांच्या स्वभावाने, त्यांच्या ट्रीटमेंटने माणूस सहजगत्या त्याच्या ठिकाणी बरा होईल. आणि अशी त्याची आकांक्षा होती, विश्वास होता. पेशंटला विश्वास वाटत धन्यवाद देतो. तुमच्या आत्म्याची शांती लाभो. माझ्या कुटुंबियातर्फे, संस्थेतर्फे या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो. आपल्या या दोन गावातील आमचे सर्वात लाडके जयदीप पाटील यांचं ते कश्मीर निधन झालं. आणि अतिशय या दोन गावावर दुःखाचा डोंगर कोसळलं. पाटील आणि आज 2005-6 दहावीची जी बॅच आहे, त्या 10वीच्या बॅचने त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी मेडिकल कॅम्पचं जे आयोजन केलेलं आहे, त्याची आठवण सदैव अशीच ठेवत राहो असा त्यांचा एक प्रयत्न आहे. त्यांना श्रद्धांजली पण त्यांनी हे कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याबद्दल 10वीची जी बॅच आहे त्याच्या ते सर्व त्यावेळेचे त्याचे जोडीदार विद्यार्थी यांनी आज या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याबद्दल पाटील कुटुंबियांच्या वतीने मी त्या बॅचचे आभार मानतो. आणि त्यांनी हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू केला.